होमगार्ड भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती 2025 महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती निघत आहे आणि होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली होमगार्ड भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होण्याची जास्त चान्सेस आहे असं कोण सांगून राहिलं तर होमगार्ड भरतीमध्ये जे लेखी परीक्षा नाही आहे तर होमगार्ड भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे 1600 मीटर रनिंग आणि गोळाफेक या दोन इव्हेंट ग्राउंडवरच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। आणि होमगार्ड भरतीमध्ये जर सिलेक्शन झालं तर रोज सुद्धा आपल्याला 1000 रुपये रोज जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डमध्ये मिळते। ठीक आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नुकताच जे 9000 प्लस जागांसाठी होमगार्डची भरती निघाली आणि तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर होमगार्डची नवीन भरती कधी निघणार आहे, 2025 मध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांची निघणार आहे याबद्दल माहिती सांगा, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की होमगार्डची भरती कधीपर्यंत येणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्याची भरती कोणकोणत्या महिन्यामध्ये येणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि यामध्ये वयोमर्यादा काय, सिलेक्शन प्रोसेस काय, उंची किती लागते, धावणे काय, तर संपूर्ण माहिती तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर होमगार्ड भरतीसाठी पात्रता काय ते मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर 20 ते 50 वर्षापर्यंत आपल्या वयोमर्यादा यामध्ये होमगार्ड भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते 20 ते 50 वर्षापर्यंत। आणि यामध्ये फीचा जर विचार केला तुम्ही कोणती कॅटेगरी असं SC ST OBC EWS NT WG ओपन SBC SCBC 1 रुपया सुद्धा फी लागत नाही होमगार्ड भरतीमध्ये। ठीक आहे, आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता फक्त 10वी पास हो। ठीक आहे, आणि होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे तर ग्राउंडवर आपलं सिलेक्शन होते 1600 मीटर रनिंग झाला आणि गोळाफेकवर। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता नवीन जे होमगार्डची भरती आता ह्या सर्व जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती झाली मी तुम्हाला दाखवून देतो। सातारामध्ये झाली आहे, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराजनगर, नागपूर, जालना, अकोला, अहमदनगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर तर या जिल्ह्यांची होमगार्डची भरती झालेली आहे। ठीक आहे, आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते की सर आमच्या जिल्ह्याची भरती कधी निघणार आहे। तर पहा सध्याच्या कंडिशनला पाहिलं 9000 जागांसाठी मोठी भरती आपल्या महाराष्ट्रामध्ये निघाली होती आणि ते जे विद्यार्थी मित्रांनो 9000 जागांसाठी होमगार्डची भरती जी झाली आहे। ठीक आहे, आणि त्यामध्ये जे पण विद्यार्थी जे थोडे मार्कांनी कटले असेल तर तुम्हाला खचून जायचं नाही आहे। तर आता हे जे मी तुम्हाला जिल्हे वाचून दाखवले तर हे जिल्हे सोडून जर आपण पाहिलं तर जे विद्यार्थी मित्रांनो परभणी जिल्हा झाला त्याचबरोबर जे सोलापूर जिल्हा झाला तर ह्या दोन जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघाली होती एक लक्षात ठेवा। तर सोलापूर आणि परभणी या दोन जिल्ह्यामध्ये सोलापूर आणि परभणी जिल्ह्याची होमगार्डची भरती निघाली होती आणि सोलापूर आणि परभणीची जी होमगार्डची जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो हे लय लवकर जे विद्यार्थी मित्रांनो निघणार एक लक्षात ठेवा। परभणी आणि सोलापूर या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी निघू शकते, फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा निघू शकते, त्याचबरोबर मार्च महिन्यामध्ये सुद्धा निघू शकते किंवा जानेवारीच्या एंडिंगला सुद्धा निघू शकते। तर तुम्हाला डेली चेक करत राहायचं होमगार्डच्या वेबसाईटवर, ऑफिशियली वेबसाईटवर। ठीक आहे, तर ज्या जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती झाली नाही तर त्या जिल्ह्यांची जे होमगार्डची भरती निघणार आहे ठीक आहे कधी साय निघू शकते हे 2025 मध्येच निघणार आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि होमगार्ड भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो उंचीचा जर आपण विचार केला तर होमगार्ड भरतीमध्ये उंची किती लागते तर यामध्ये तुमचं जे सिलेक्शन हे ग्राउंडवर होणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे आणि महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते। तर एवढं यामध्ये जे उंची लागते। ठीक आहे, त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला होमगार्ड भरतीमध्ये ग्राउंड किती मी तुम्हाला दाखवून देतो। तर पहा पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, तुम्ही जर 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तुम्हाला 20 मार्क भेटणार आहे। 20 मार्कासाठी 1600 मीटर रनिंग असते, 10 मार्कासाठी गोळाफेक असं पुरुष उमेदवारांचं ग्राउंड आहे। महिला उमेदवारांसाठी 25 मार्कासाठी 800 मीटर रनिंग आहे आणि महिला उमेदवारांसाठी गोळाफेक आहे 10 मार्कासाठी म्हणजे 35 मार्काचा ग्राउंड महिला उमेदवारांचा यामध्ये होते। ठीक आहे, तर यामध्ये पहा पुरुष उमेदवार 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 20 मार्क भेटणार आहे, 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंद त्यापेक्षा कमी आले तर 18 मार्क भेटणार आहे, 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 16 मार्क भेटणार आहे, 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 मार्क भेटणार आहे, 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले
तर 12 मार्क भेटणार आहे. 6 मिनिट 30 सेकंदपेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 मार्क तुम्हाला भेटणार आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर आपण महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंगचं जर पाहिलं, 800 मीटर रनिंग तुम्ही 2 मिनिट 50 सेकंदच्या किंवा त्यापेक्षा कमी आले तर तुम्हाला 25 मार्क भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर तुम्हाला 22 मार्क या ठिकाणी भेटणार आहे. आणि 3 मिनिटपेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 18 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 मार्क तुम्हाला भेटणार आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी चार्ट, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अंदाज लागणार आहे आपण किती या ठिकाणी रनिंग मारले तर किती मार्क आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. तर ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर आपण गोळा फेकचं जर पाहिलं, पुरुष उमेदवारांनी 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला 10 मार्क भेटणार आहे. त्याचबरोबर जे तुम्ही 7.90 मीटर किंवा जास्त परंतु 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा कमी फेकलात 9 मार्क भेटणार आहे. 7.30 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त 7.90 मीटर किंवा त्यापेक्षा कमी फेकला तर 8 मार्क तुम्हाला भेटणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी. महिला उमेदवारांसाठी गोळा फेकचं जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर फेकला तर तुम्हाला 10 मार्क या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो तांत्रिक अर्हता धारकचे सुद्धा मार्क भेटत असते. जसं तुमचा ITI झाला असेल तर याचे तुम्हाला 2 मार्क बोनस भेटणार आहे. खेळामध्ये तुम्ही स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर त्याचे तुम्हाला 3 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर माजी सैनिक असाल तर त्याची सुद्धा बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC A सर्टिफिकेट, B सर्टिफिकेट, C सर्टिफिकेट झालं असेल याची सुद्धा बोनस मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जड वाहन चालक परवाना असेल तुमच्याजवळ त्याचे सुद्धा बोनस मार्क्स भेटते. तर याचे सुद्धा असे बोनस मार्क या भेटत असते. ठीक आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होती की सर आमच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी निघणार आहे. जे मी तुम्हाला जिल्हे वाचून दाखवले, ज्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती झाली आहे तर त्या जिल्ह्यांची नवीन होमगार्डची भरती कधी निघणार आहे. तर पहा, आपण होमगार्ड भरतीमध्ये जर पाहिलं तर होमगार्डचे जे विद्यार्थी मित्रांनो जागा खाली होत राहते. जसं होमगार्डचे जवान आहे हे होमगार्डमधून जे पोलीसमध्ये जास्त लागते तर ते जागा जे विद्यार्थी मित्रांनो रिक्त राहते. होमगार्डमधून काही SSCGD मध्ये लागते तर ते होमगार्डची ड्युटी सोडून देते, जागा खाली राहते. काही होमगार्ड मृत पावते त्यांचे सुद्धा जागा रिक्त राहते. काही होमगार्ड जे स्वतःवरून जॉब सोडून देते त्याचे सुद्धा जागा रिक्त राहते. तर ह्या भरावं लागते. ठीक आहे. आणि याच्या अगोदर जर आपण पाहिलं होमगार्ड भरती तर इथून 2016-17ला होमगार्डची भरती आली होती. तिथून 2 वर्षांना 18-19ला सुद्धा होमगार्डची भरती आली होती. आणि 2019 नंतर जे विद्यार्थी मित्रांनो लॉकडाऊन लागलं होतं. ठीक आहे. तर ते जवळपास 2022 पर्यंत चाललं होतं. 2022 नंतर लॉकडाऊन खुललं होतं. आणि 2022 नंतर जर पाहिलं आपण तर 2 वर्षांना 2022 नंतर 2024ला हे सर्वात मोठी होमगार्डची भरती आली होती 9,000 जागांसाठी. आणि इथून जर आपण पाहिलं तर जवळपास 2 वर्षांना 1 ते 2 वर्षांनी तुम्हाला होमगार्डची भरती या जिल्ह्यामध्ये पाहायला भेटणार आहे. तर जवळपास विद्यार्थी मित्रांनो 2025 ते 2025-26 पर्यंत जे तुम्हाला हे भरती पाहायला भेटणार आहे. एक तर 2025च्या एंडिंगला सुद्धा तुम्हाला काही जिल्ह्यामध्ये भरती पाहायला भेटणार आहे. आणि काही जिल्ह्यांची 2026 मध्ये सुद्धा होमगार्डची भरती निघणार आहे. ठीक आहे. तर होमगार्डची जी भरती विद्यार्थी मित्रांनो हे येत असते. ठीक आहे. तर तुम्ही जर या अगोदर पाहिलं असेल तर बृहमुंबईची सुद्धा आता जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती निघाली होती. ठीक आहे. बृहमुंबईमध्ये तिथलेच मुलं फक्त त्या ठिकाणी फॉर्म भरू शकते. ज्या जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती निघाली तर त्या जिल्ह्यातले मुलं त्या ठिकाणी फॉर्म भरू शकते, बाकी दुसऱ्या जिल्ह्यातले फॉर्म भरू शकत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता ज्या विद्यार्थी मित्रांनो परभणी आणि सोलापूर जिल्ह्यांची होमगार्डची भरती लवकरच निघणार आहे. आणि ज्यांचा बृहमुंबईला होमगार्ड भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही जे डेली चेक करत राहा वेबसाईटवर, कारण की ग्राउंडच्या तारखा कधीही येऊ शकते या ठिकाणी. ठीक आहे. तर इथे संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेगवेगळे अपडेट तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद, जय